सकाळच्या नाश्त्यासाठी तांदळाची झटपट मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली परफेक्ट प्रमाण घेऊन इडली कशी बनवायची ते बघणार आहोत। हलकी पांढरी शुभ्र जाळीदार इडल्या तयार होतात। तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं, डाळ किती घ्यायची, किती वेळ भिजू द्यायचं, आपण हे सर्व व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इडली करण्याकरिता मी इथे तांदूळ आणि डाळ रात्रीच भिजू घातलेली होती। डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहे, नखाने तोडून बघायचं। छान असं रात्रभर भिजलेलं आहे। मी तुम्हाला प्रमाण दाखवणार आहे। 2 वाट्या मी इथे तांदूळ घेतलेले आहे आणि पाऊण वाटी इतकी उडदाची डाळ त्यामध्ये घेतलेली आहे आणि ती रात्रभर छान भिजू घेतली। आणि त्यानंतर 1 वाटी पोहे घेतलेले आहे, ते एका भांड्यामध्ये टाकून घेऊया। ते आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपण पाणी टाकूया। पाणी टाकल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायचे आहे। धुतलेलं पाणी काढून घ्यायचं, वरचं असं पाणी काढून घ्यायचं। पोहे कधी धुवूनच घ्यायचे, म्हणजे त्याच्यावरचं जी स्टार्च असतं ते निघून जातं। त्यानंतर आपण त्यामध्ये पोह्यांमध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि भिजू द्यायचे आहे। आपलं डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये काढेपर्यंत। डाळ आणि तांदूळ मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि जेवढं बसेल तेवढं त्यामध्ये 4 ते 5 चमचे डाळ आणि तांदूळ टाकून घेतले। डाळ आणि तांदळामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, झाकण लावायचं आणि मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने मी इथे बारीक वाटून घेतलेलं आहे डाळ आणि तांदूळ। छान असं बारीक वाटायचं, म्हणजे इडली ही आपली छान मऊ लुसलुशीत तयार होते। सर्व मी डाळ आणि तांदूळ इथे वाटून घेणार आहे। पोहे आपले छान भिजलेले आहे। ज्या भांड्यामध्ये मी डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेले होते त्याच भांड्यामध्ये पोहे टाकून घेणार आहे। तुम्ही याऐवजी डाळ आणि तांदळासोबतही पोहे थोडे थोडे करून टाकले ना तरीही छान मऊ होतात आणि बारीक होतात। त्यामध्ये तसं केलं तरीही चालतं। सर्व पोहे मी ह्या भांड्यामध्ये टाकून घेतले आणि पाणी टाकायचं, झाकण लावायचं आणि बारीक करून घ्यायचं आहे। सर्व मी पोहे बारीक करून घेतले आणि बॅटरमध्ये टाकून घेतलेले आहे। पोह्यांमुळे आपली इडली छान मऊ लुसलुशीत फुलते आणि नरम पण छान होते। छान बॅटरमध्ये पोहे बारीक केलेले मिक्स करून घ्यायचे आहे, एकजीव करून घ्यायचे आहे। माझं आता जरी भांडं फुल इथं झालेलं असलं तरी मी हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे, म्हणजे ते रात्रभर आपण बॅटर हे फुलायला ठेवणार आहे। त्यामुळे मी थोडं बाजूला काढून घेणार आहे। छान मिक्स करून घेतलेलं आहे। ह्या पद्धतीने मी इथे बॅटर तयार केलं। झाकण ठेवायचं, रात्रभर आपल्याला हे छान फर्मेंट होऊन द्यायचं आहे, भिजू द्यायचं आहे। आपण आता दुसऱ्या दिवशी चेक करूया। बघू शकता मस्त आपलं बॅटर छान फुललेलं आहे। चमच्याने मी इथे मिक्स करून घेणार आहे। छान तयार झालेलं आहे, छान फुललेलं आहे। इडली करण्याकरिता मी एका पातेल्यामध्ये थोडंसं बॅटर काढून घेत आहे। मला जेवढ्या इडल्या करायच्या आहे तितकं मी बॅटर इथे काढून घेणार आहे। आणि तुम्ही हे बॅटर तुम्हाला जेवढं इडल्या करायच्या असेल किंवा डोसे करायचे असेल तेवढं पीठ काढायचं आणि बाकीच्या फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे 2 ते 3 दिवस छान हे बॅटर राहतं, अजिबात खराब होत नाही। ह्या पद्धतीने करून ठेवायचं आणि 2 ते दिवस छान नाश्त्याला तयार असतं हे बॅटर। मला जेवढ्या इडल्या करायच्या आहे मी तितकं बॅटर काढून घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं, अगदी 1-2 चमचे पाणी टाकायचं आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं। मी इडली आणि डोसा करण्याकरता हे बॅटर जास्तच काढून ठेवते, म्हणजे 2 ते 3 दिवस मला नाश्त्यासाठी
उपयोगी होतं आणि सकाळी जास्त घाई पण होत नाही। मी इथे इडलीचं पात्र घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि एक एक चमचा करत मी इथे इडली पात्रामध्ये सोडणार आहे। तेल पण लावलेलं नाही आहे, तरी ही इडली छानच तयार होणार आहे। ह्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा मेथीचे दाणेही टाकू शकता। जेव्हा तुम्ही डाळ आणि तांदूळ भिजू घालशाल तेव्हा टाकायचं। सर्व इडल्या मी ह्यामध्ये सेट करून घेतल्या। झाकण लावायचं आणि 10-15 मिनिटं छान वाफवून घ्यायचे आहे। 10 ते 15 मिनिटानंतर चेक करूया। इडली आपली छान तयार झालेली आहे। थंड होऊ द्यायची आहे। तोपर्यंत आपण एक चटणी तयार करूया। मी इथे ओल्या नारळाचं काप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले, 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकल्या, चवीपुरतं मीठ टाकले, 2 चमचे शेंगदाणे टाकले, कच्चेच घेतलेले आहे, अर्धा चमचा जिरं टाकलं, झाकण लावायचं, पाणी टाकायचं आणि मिक्सरला छान चटणी वाटून घ्यायची आहे। या पद्धतीने मी इथे चटणी वाटून घेतली। त्यावर आपण तडका देऊया। अर्धा चमचा गरम तेल करून त्यामध्ये मोहरी टाकली आणि छान तडका तयार केलेला चटणीवर ओतला। छान मस्त आपली चटणी इडलीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे। ह्या पद्धतीने चटणी नक्की तयार करून बघा। आपल्या इडल्याही आता छान थंड झालेल्या आहे। तुम्हाला इडली काढून दाखवते। बघू शकता मस्त लुसलुशीत मऊ जाळीदार इडली तयार झालेली आहे। अशा पद्धतीने नक्की इडली आणि चटणी तयार करून बघा। तुम्हाला मी सांबारची रेसिपी पण दाखवलेली आहे, ज्योतिष किचन चॅनलवर आहे, तर नक्की चॅनलमध्ये जाऊन बघा। या पद्धतीचे तुम्हाला इडलीचे खूप सारे रेसिपी मी शेअर केलेले आहे। रव्याच्या इडल्या, तांदळाच्या इडल्या आणि चटण्या खूप साऱ्या ज्योतिष किचन चॅनलवर शेअर केलेल्या आहे। बघायचे असेल तर नक्की चॅनलवर बघा। बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत इडली आपली तयार झालेली आहे। आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।